बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी निव्वळ शेतकऱ्यांची दिशाभूल आणि फसवणूक करणारा प्रयोग आहे। लीलावती विद्येचा दावा खोटा असून ही विद्या सिद्ध करणाऱ्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून 25 लाख रुपये आणि 25 लाख रुपये वैयक्तिक असं 50 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक रघुनाथ कौलकर यांनी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातून दरवर्षी जाहीर होणाऱ्या भेंडवळच्या घटमांडणीची पद्धत रूढ आहे। ही घटमांडणी सुमारे 370 वर्षांहून अधिक जुनी आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ गावात होणारी ही घटमांडणी विदर्भातीलच नव्हे तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरवण्यासाठी पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तवते। शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास आहे। दरवर्षी या मांडणीचं भाकीत ऐकण्यासाठी हजारो शेतकरी इथं उपस्थित होत असतात। मात्र ही प्रथा बंद करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आली आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समिती याला निव्वळ ठोकताळे म्हणत असलं तरी शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास आहे। आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक रघुनाथ कौलकर यांनी या घटमांडणीवर थेट आरोप केला आहे। मांडणीच्या माध्यमातून जाहीर केलेली भविष्यवाणी अनेक वेळा खोटी ठरली आहे। या मांडणीच्या आहारी शेतकऱ्यांनी जाऊ नये असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। मागच्या वर्षील बाकीदारांनी सांगितले होते की तूर आणि गहू याचे पिकं उत्तम येतील, परंतु दोन्ही पिकं हे नाममात्र पद्धतीने आलेली आहेत। कापूस साधारण सांगितलेला होता। या जळगाव तालुक्यात कापसाचं पीक नगण्य पीक आलं। पर्जन्यमानाचे आकडेसुद्धा कितीतरी चुकीचे ठरतात। आमच्याकडे 2003 पासून सर्व भाकितांचा आम्ही बारकाईने अभ्यास करत आहोत। कितीतरी भाकितं चुकीची ठरलेली आहेत। मे 2004 मध्ये अटल बिहारी वाजपेयी हे म्हणजे राजा कायम राहील असं भाकीत सांगितलं होतं, परंतु 15 दिवसात मनमोहन सिंग पंतप्रधान झाले। 2008 मध्ये पृथ्वीवर कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही असं सांगितलं होतं, परंतु 26/11चा हल्ला झाला मुंबईमध्ये, सर्वांना माहीत आहे। तर अशा प्रकारची कितीतरी भाकितं चुकीची ठरतात, परंतु चुकीच्या ठरलेल्या भाकिताचा कोणीही बारकाईने अभ्यास करत नाही। जी काही नाममात्र भाकिते खरी ठरतात त्याचा फार मोठ्या प्रमाणात उदो केला जातो, त्याला प्रसिद्धी दिली जाते। अशा चुकीच्या भाकितांमुळे संशोधक वृत्ती जी आहे ती कमी होते आणि लोक कर्मवादावर अवलंबून राहतात, नशिबावर अवलंबून राहतात। आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जो कायदा पास झालेला आहे त्या कायद्याच्या विरोधात हे लोक भाकीत सांगतात, त्यांना अटक होऊ शकते। त्यांच्यावर जर त्या गुन्ह्यानं अन्वय जर गुन्हे दाखल केले तर त्यांना अटक होऊ शकते। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी अशा प्रकारची चुकीची भाकिते करू नयेत आणि जनतेने सुद्धा त्यावर विश्वास ठेवू नये।